सारखी तीच तळलेली आळूची वडी खायचा खूप कंटाळा आला होता. म्हणून आज काहीतरी वेगळं बनवूया म्हणून ही 15 ते 20 पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ही पानं नितळून घेतली. त्यानंतर त्याच्यासाठी वाटण बनवायचं आहे म्हणून मिक्सरमध्ये काही लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरची घालून त्याचं वाटण बनवून घेतलं. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं, पाव चमचा हळद घेतली आणि अर्धा चमचा ओवा हातावरती व्यवस्थित चोळून त्याच्यामध्ये घालून घेतला. त्यानंतर लसूण आणि मिरचीचं वाटणही त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडासा खाण्याचा सोडाही घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालून ते सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करत त्याचं व्यवस्थित असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय एका चाळणीला मी इथं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर जी आळूची पानं आपण नितळून घेतलेली होती त्यातलं एक पान पालतं घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावरती अजून एक पान ठेवायचं आणि त्यालाही व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं. सोडा घातल्यामुळे आपल्या या आळूच्या वड्या कडक होत नाहीत आणि व्यवस्थित सॉफ्ट होतात. त्यानंतर ह्या सगळ्या वड्या आपण अशा पद्धतीने बनवून एका चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्या. त्यानंतर आपण मोदक जसे उकडतो त्या पद्धतीनेच ह्या आळूच्या वड्यासुद्धा आपण उकडायला ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटात ह्या आळूच्या वड्या सगळ्या उकडून तयार होतात. तुम्ही ते बघू शकताय सगळ्या वड्या आपल्या उकडून तयार झालेल्या आहेत. त्यानंतर त्या व्यवस्थित थंड करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्याचं अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. त्यानंतर जिरं फोडणीला घालायचं, 2 चमचे तीळ फोडणीला घालायचे आणि 2 बारीक चिरलेले कांदे गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आणि तेही व्यवस्थित आलटीपलटी करायचं व आपण जे कट केलेल्या वड्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये घालायच्या आणि 5 ते 6 मिनिटं आलटीपलटी करून घ्यायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे आपली आळूच्या वडीची भाजी म्हणा किंवा तुम्ही काही म्हणू शकता अशी ही मस्तपैकी भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी जेव्हा मुलीनं डब्याला नेली त्यावेळेस तिच्या मैत्रिणींना तर खूप आवडली आणि घरातील सगळ्या व्यक्तींना सुद्धा खूप जास्त आवडली बरं का. तुम्हीही नक्की करून बघा, चवीला भन्नाट लागते. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करा.